मंडळी, सूर्याला जल अर्पण करण्याची ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे। सूर्याला जल अर्पण केल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो। ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार सूर्य हा ग्रहांचा स्वामी आहे, त्यामुळे तो आपल्यावर प्रसन्न झाला तर ग्रहांची कृपाही मिळू शकते। अनादी काळापासून लोक प्रातःविधीचा भाग म्हणून सूर्याला जल अर्पण करत आले आहेत। मग ती संन्यासी असो, व्यापारी असो किंवा स्त्री असो, सर्वजण सूर्यक्रिया करतात। ही बहुतेक धार्मिक प्रथा म्हणून समजली जाते, परंतु ती याच्या पलीकडे जाते आणि ज्योतिषशास्त्रीय आणि वैद्यकीय प्रासंगिकता देखील आहे। सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने किंवा सूर्यक्रिया केल्यास वैद्यकीय, ज्योतिषशास्त्रीय, आरोग्य आणि भौतिक विषयाधिकार यासंबंधी क्रिया करणाऱ्या व्यक्तीला अनेक फायदे होतात। हा सराव सकाळी केल्यावर एखाद्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतो। जेव्हा तुम्ही पाणी टाकता तेव्हा सूर्याची किरणे अपवर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतात। हे किरण शरीर चक्र सक्रिय करण्यास मदत करतात आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांना आरोग्य लाभ देतात। जल अर्पण करताना गायत्री मंत्राचा पाठ केल्याने जीवनातील दुःख दूर होण्यास मदत होते, ज्यामुळे मानसिक शांती मिळते। हिंदू पौराणिक कथांमध्ये सूर्य हा विश्वाचा आत्मा आणि अंधाराचा नाश करणारा मानला जातो। सूर्य नमस्कार करून लोक सूर्याची आराधना करतात, आशीर्वाद मिळवण्यासाठी आतील आणि जगातील वाईट गोष्टींचा नाश करतात। जल अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि तुम्हाला वृद्धी, प्रगती, संपत्ती आणि समृद्धी देतात। हे एखाद्याला शैक्षणिक वाढ आणि करिअरच्या प्रगतीसह आशीर्वाद देखील देते। असे मानले जाते की सूर्य सार्वभौमिक ज्ञान देतो आणि एखाद्याला धार्मिक मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करतो। सकाळच्या सूर्यकिरणांची उबदारता आणि सकारात्मकता तुम्हाला दिवसभर उत्साही आणि आशावादी ठेवते। भगवान सूर्य अंधाराचा नाश करतात असे मानले जाते, जे संघर्ष आणि अडथळ्यांचे प्रतीक आहे। सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो आणि तो तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतो। तसेच तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी सहनशक्ती आणि शक्ती देतो। सूर्य नमस्कार हा पौराणिक कथेनुसार काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकार या 5 पापांवर मात करण्याचा मार्ग आहे। यावर मात केल्याने मोक्ष किंवा मोक्षाचा मार्ग होतो। सूर्य देखील सकाळी जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीला घरात शांती आणि समृद्धी देतो। सूर्य नमस्कार केल्याने मन, शांती आणि आत्मा यांचा मेळ साधला जातो, त्यामुळे आतमध्ये संतुलन आणि समाधान निर्माण होते। मंडळी, सूर्याला पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरा किंवा जोडलेल्या तळहाताने पाणी घाला। जल अर्पण करताना थेट सूर्याकडे पाहू नका, पाणी टाकून किरण पहा। सूर्य नमस्कार करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा। सूर्य हा ऊर्जेचा सार्वत्रिक स्रोत आहे आणि सर्व ग्रहांमध्ये सर्वोच्च आहे। सूर्याला जल अर्पण केल्याने माणसाच्या जीवनात चमत्कारिक बदल होतात। सूर्याची इतर ग्रहांवर पूर्ण सत्ता आहे आणि प्रसन्न झाल्यावर इतर ग्रहांनी निर्माण केलेल्या दोषांचे निवारणही करतो। मंडळी, आपल्या धर्मात रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे। सूर्य हा एकमेव देव आहे जो नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतो। माणसाच्या आयुष्यात सूर्याचे मोठे योगदान असते। ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते। दुसरीकडे कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। अशा वेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे। असेही म्हणतात की सूर्याला जल दिल्याशिवाय अन्नही ग्रहण करणे पाप आहे। आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत, लवकर निजे लवकर उठे, त्याशी आयुरारोग्य लाभे। ही सवय अंगी बाणावी आणि यासाठी सूर्य नमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणे या 2 गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला। सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य द्यावे, असा संस्कार हिंदू धर्मशास्त्रात दिला आहे। जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणे हा त्याचा अपमान आहे। याउलट लवकर उठून सूर्यदर्शन घेणे आणि अर्घ्य देऊन त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्कार आहे। अलंकारित भाषेमध्ये वेद म्हणतात की संध्या समयी सूर्याला दिलेले अर्घ्य जल वर्ज्य म्हणून असुरांचा नाश करते। विज्ञानाच्या दृष्टीने हे असुर कोणते ते पाहू। मनुष्याला त्रास देणारे असुर आहेत टायफॉइड, निमोनिया इत्यादी रोग। त्यांना नष्ट करण्यासाठी दिव्य शक्ती सूर्यकिरणांमध्ये असते। एंथ्रॅक्सचे कीटाणू जे खूप वर्षाचे शुष्कीकरणामुळे मरत नाहीत, ते सूर्यकिरणाच्या 1-1.5 तासातच मरतात।
उकळत्या पाण्याने मरत नाहीत, परंतु सूर्याच्या प्रभातकालीन साधकांवर सूर्यकिरणे सरळ पडतात. मंडळी, शास्त्रानुसार प्रातःकाळात पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी पश्चिमेला तोंड करून पाणी दिले पाहिजे. पाण्याचा गडू छातीबरोबर उंच ठेवून पाणी सोडावे आणि गडूचा उभा भाग तोपर्यंत पाहत राहा जोपर्यंत पाणी समाप्त होत नाही. असे केल्याने डोळ्यात मोतीबिंदू होत नाही असे म्हणतात. मंडळी, आपल्या हिंदू धर्मात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे हे सूर्यदेवाप्रती भक्ती आणि कृतज्ञतेचे संकेत मानले जाते. त्याचवेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शरीराला सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी देखील मिळते. त्यामुळे सूर्यदेवाचे महत्त्व अधिक मानले जाते. सूर्याला अर्घ्य अर्पण करताना एखाद्याचा हात कप होतो, जो नम्रता, समर्पण आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मोकळेपणाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की नम्रता माणसाला जीवनात यशस्वी होण्यास प्रवृत्त करते. सूर्यप्रकाशामुळे शरीर निरोगी राहते. सूर्यदेवाला रोज अर्घ्य दिल्याने व्यक्तीचे शरीर रोगमुक्त राहते. असे करणाऱ्यांना कोणताही आजार सहजासहजी होत नाही.